नमस्ते, मी श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण पोहे कसे बनवायचे ते बघतो आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी मी कढईमध्ये तेल तापवून ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी जिरं मोहरी घालणार आहे. त्यानंतर आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा मी मध्यम आकाराचा घेतलेला होता. आता कांदा मीडियम फ्लेमवर आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये परतल्यावर आपल्याला आलू घालायचा आहे. आलू इथे मी 2 मध्यम आकाराचे घेतलेले आहे. त्यांना स्वच्छ धुवून साल काढून मग त्याची काप करून घेतली आहे अशा प्रकारे. आता आलू पण आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करून त्यावर एक झाकण झाकून द्यायचं आहे. आता 1 ते 2 मिनिटांनंतर झाकण काढून आपल्याला कांदे आणि आलूला एकव्या तेलामध्ये पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आलू आणि कांदे पूर्णपणे शिजलेले नाही आहे, म्हणून मी पुन्हा यावर झाकण झाकून ठेवणार आहे. आता इथे आलू आणि कांदे थोडेफार शिजले आहे. आता एक वेळ आपल्याला यांना छान खोरून घ्यायचं आहे आणि नंतर मिरचीचे काप घालायचे आहे. मिरची इथे मी 6 ते 7 घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. त्यानंतर लगेचच शेंगदाणे घालायचे आहे. आता आपल्याला मिरची आणि शेंगदाणेला पण छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. आता मी गॅसचा फ्लेम मीडियम केलेला आहे. मिरची आणि शेंगदाणे घातल्यावर 2 ते 3 मिनिटांनंतर मी इथे माझ्याकडे ओले वाटाणे आहे ते घालते आहे आणि ते पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला प्लेट झाकून ठेवायची आहे. आलू, शेंगदाणे, कांदा, मिरची आणि वाटाणे हे सर्व मी तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक वेळा हे छान मिक्स करायचं आहे. हे छान प्रकारे फ्राय झालेले आहे आणि यामध्ये सुके मसाले घालायचे आहे. सर्वात प्रथम हळद घालायची आहे. हळद इथे मी अर्धा चम्मच घेतलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बिलकुल किंचित मी तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही इथे स्किप पण करू शकता. आणि 2 चिमूट साखर घातलेली आहे. हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पोहे घालायचे आहे. पोहे मी सर्वात आधी छान स्वच्छ करून घेतले चाळणीच्या साहाय्याने आणि त्यानंतर चाळणीवरच धुवून घेतले. त्यानंतर अशा प्रकारे पोहे आपले भिजले आहे. त्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. चाळणीवर जर आपण पोहे धुतले तर पोह्यातलं सर्व पाणी निघून जाते. आता आपल्याला पोह्यांना ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करायचं आहे. आणि सर्वात शेवटी मी इथे लिंबाचा रस घालते आहे. 1 लिंबू मी पिळून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला एक वेळा पोहे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि फक्त अर्धा मिनिट आपल्याला झाकण झाकून वाफ काढून घ्यायची आहे. अर्धा मिनिट वाफ घातल्यानंतर आपल्याला एक वेळा पोहे छान खोरून घ्यायचे आहे.
आणि इथे आपले पोहे तयार आहे। तर अशा प्रकारे आपली पोहेची रेसिपी तयार आहे। तर मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर श्वेता रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब पण करा। आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।